भाजप आणि शिवसेनेमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला, पण आता या वादावर पडदा टाकला जात असल्याचं चित्र आहे। निवडणुका संपल्यावर सर्व विसरलं पाहिजे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले। यावर आम्हाला देखील वाद वाढवायला वेळ नाही असं निलेश राणे यांनी म्हटलंय। सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेला वाद शिवसेना आणि भाजपचे नेते विसरल्याचं चित्र आहे। कारण निवडणूक संपल्यावर सर्व विसरलं पाहिजे असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलंय। तर वाद वाढवायला आम्हालाही वेळ नाही असं निलेश राणेंनी म्हटलंय। निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। हे सगळं जे तुम्ही म्हणताय हे मी पुराव्यासकट दिलेलं आहे। मी फक्त आरोप केले नाही, तुम्ही म्हणतात आरोप केले, आरोप नाही केले। मी मतदार यादीमध्ये जे काय होतं ते दाखवलं, नावासकट स्पेसिफिक मी कोणावर आरोप केले नाहीत। कारण का वैयक्तिक माझा वाद नाहीये, निवडणूक अशी होता कामा नाही। तरी चव्हाण साहेब बॉस आहेत आणि बॉसच्या माध्यमातून जे काय घडत गेलं मला असं वाटलं की त्यांना ते कळावं आणि त्यांना मी सांगावं, एवढाच तो विषय होता। महायुतीतल्या फोडाफोडीवरही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। जे घडलं त्या गोष्टींवर पडदा टाकला पाहिजे असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याची माहिती आहे। एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी, मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत। त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे। तो तुम्हाला वाढवायचं असेल, आम्हाला नाही। आम्हाला काय वाढवायचं नाही वाद, कोणाला वाढवायचं असेल तर मला माहित नाही। आम्हाला अजिबात ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही। अहो भरपूर कामं करायची। मी ग्रामीण भागातला आमदार आहे। ग्रामीण भागामध्ये तुम्ही हे जे प्रश्न मला विचारते ना, ग्रामीण भागामध्ये काही किंमत नाही या प्रश्नाला। की आमच्यात मतभेद झाले, मनभेद नाही झाले। मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात। काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगवेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं, पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे। आमचे मतभेद दूर होतील। फडणवीस भाजपच नव्हे तर इतर पक्ष देखील कसे चालतील ते ठरवतात असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलं। तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसल्यावर सर्वांची कॉलर टाईट होईल असंही मंत्री लोढा म्हणतायत। जब 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवा भाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आप कोई भी साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी यदि पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते, गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। तर टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे आणि मोठ्या संख्येने संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी रस्त्यावर उतरले। टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये शिक्षकांचा राज्यव्यापी संप सुरू आहे। मोठ्या संख्येने संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यामध्ये सहभागी झाले। सुप्रीम कोर्टाने शिक्षकांना टीईटी सक्तीची असल्याचा निर्णय दिलाय। त्यावर राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची मागणी आहे। दरम्यान शिक्षण संचालनालयाने वेतन कपातीचा इशारा दिल्यानंतर सुद्धा शिक्षक संपावर गेले। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या गेटवर शिक्षकांनी आंदोलन केलं। कोल्हापुरात सर्व शैक्षणिक संघटनांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एकत्र मोर्चा काढला। नाशिकमध्ये सुद्धा शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी मोर्चा काढला। सोलापूरमध्ये जिल्हा परिषद तसेच खासगी शाळेतील शिक्षकांकडून आज काम बंद आंदोलन करण्यात आलं। संपामध्ये सहभागी होणाऱ्यांचं वेतन कपात केलं जाईल असा इशारा दिल्यामुळे मुंबईत वेगळं चित्र दिसलं।
काही ठिकाणी शाळा बंद तर काही ठिकाणी शाळा सुरू होत्या. शिक्षकांच्या मागण्या काय आहेत ते आपण पाहूया. तर सरसकट सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होण्याची अट रद्द करावी. 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करावा. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व विभागातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षकांना 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. शिक्षण सेवक पद रद्द करून सुरुवातीपासूनच शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक करावी. हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला 9 तारखेला या मागणीला घेऊन संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील शिक्षक ही मागणी घेऊन विधान भवनावरती धडकणार आहेत. टीईटी परीक्षा से अचानक और पूर्वलक्षी प्रभाव से अनिवार्य कर देने के कारण अध्यक्ष महोदय, जब ये शिक्षक नियुक्त हुए थे तब टीईटी जैसी कोई शर्त मौजूद नहीं थी. इतने वर्षों के बाद यह कहना कि नौकरी बनाए रखनी है तो टीईटी पास करो, यह सरासर अन्याय है. यह प्रशासनिक गलती का भार शिक्षकों पर थोपना है.